नाव सांग. माझं नाव ज्योती प्रवीण सिंग गिरास. अच्छा ज्योती, वय किती तुझं? माझं वय 45. 45 आहे. राहते कुठे? वणीला. अच्छा, किती दिवस झाले तुला क्लास जॉईन करायला? मला 19ला 2 महिने पूर्ण झाले. 2 महिने पूर्ण झाले. मग कशासाठी आली होती तू क्लासला? मला वाताचा खूप भयानक असा त्रास होता. मी 10 वर्षापासून वाताची सत, आयुर्वेदिक पूर्ण मेडिसिन वगैरे सगळ्या गोळ्या म्हणजे कंटिन्यू मी पेन क्लिअर शिवाय राहतच नव्हते. मला खूप वेदना व्हायच्या. आयुर्वेदिक हे तितकंच केलं मी, पण मला रिझल्ट मिळतच नव्हता. आणि वजनही माझं जास्त प्रमाणाच्या बाहेर वाढत होतं. आणि पूर्ण माझी बॉडी अशी स्थूलसारखी वाटत होते. मला सतत काम करावं नको असं वाटायचं. मग आता फरक पडला? आता मला एकाच महिन्यात माझं 10 किलो वजन कमी झालं. वा, 2 महिन्यामध्ये माझे पूर्ण 14 किलो वजन कमी झालं. 10 किलो एका महिन्यामध्ये एका कमी केलं. महिन्यात. बरं, मग 10 किलो इतकं फास्ट वजन कमी व्हायला नाही पाहिजे असं सांगतात. सगळेच जण सांगतात, डॉक्टर सांगतात, ॲटलिस्ट बाकीचे पण लोक सांगतात ज्यांना माहिती त्यांना, की फास्ट वजन केल्याने विकनेसपणा येतो, शरीराची नुकसान होते. तर मग असं काही झालं तुला? मला असं कुठलाही काही मला त्रास झाला नाही. बॉडीला जास्त मला हे झालं. तर मला जेवढं वजन माझं कमी झालं तेवढं मला जास्त ॲक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह जास्त आली माझ्यामध्ये. मला असं वाटतं आता की मी कामही तेवढंच करते आणि मला आता मनापासून असं वाटतं की बा आपण योगा जे लावले ते खरंच मी याच्या 10 वर्ष अगोदर मी करायला पाहिजे होतं बा. त्यावेळेस वैष्णवी योगा नव्हताच पण. मग आता वाताचा त्रास काय म्हणतो तुझा? माझा वाताचा त्रास आता मला निम्मीपेक्षाही खूपच प्रमाणात फरक आहे. मला पायाला सकाळी मला चालता येत नव्हतं, तेही मला व्यवस्थित चालायचं माझं म्हणजे मला वाटत नाही की माझे पाय दुखत होते असं. अच्छा, मग वाताच्या आता कुठलं मेडिसिन वगैरे चालू आहे? काहीच मी ज्या दिवसापासून योगा लावला त्या दिवसापासून मी चहाही सोडला, नॉनव्हेज सोडला, प्लस गोळ्याही सोडल्या त्या दिवसापासून. तर मग आता एक पण गोळी नाही आहे? एक पण गोळी. 10 वर्षाच्या वाताची ट्रीटमेंट होती. तर त्यात आता मला स्वतः स्किनला रॅसेस पण खूप होते. माझी बॉडी पूर्ण स्थूल होते. म्हणजे मला आता कुठल्याच माझ्या बॉडीत एवढा फरक दिसतोय मला. मला कुठल्याही प्रकारचा हे त्रास दिसतच नाही माझ्या बॉडीत. अच्छा, मग आता योगामुळं तुला हा एवढा फरक पडला? फक्त योगाच की अजून काही? नाही, फक्त योगामुळेच मला एवढा फरक वाटतोय. आणि मी जेही माझे व्हिडिओ बघतील त्या ताईमाईंना माझं आग्रहाचं आमंत्रण आहे, तुम्ही एकाच निरोगी झाल्यात तसं एक तरी ताईमाई जोडा की तुम्हाला त्याच्याने भगवंत कृपेने खूपच खूप तुम्हाला पण लाभ होईल. आणि माझी तर मनापासून इच्छा आहे योगा करणं हे सगळ्यांना सक्त आणि गरजेचं आहे. करायला पाहिजे सगळ्यांनी करायलाच असं. पाहिजे. मग आहारात पण बदल केला ना तू? मी आहारात पण पूर्ण प्रत्येक डाएटला माझं 5-5 किलो वजन कमी झालंय. हे मी मनापासून सांगते आणि मी स्वतःने केलं, प्रयत्न करूनही बघितला आणि मी डाएट फॉलो केले. त्याला मला प्रत्येकाला लाभ मिळालेला आहे. प्रत्येक वजनात माझं 5-5 किलो वजन कमी झालं. अच्छा, काही ताई सांगता की होत नाही, पण मनापासून करावं होतं खरोखर. 100% आणि त्यात मला आग्रहाचं, दीदीचाही खूप आग्रह होता. मॅडमांनी खूप माझी केअर घेतली. मॅडम मला आई गेल्यापासून मला आई भेटला असं वाटतं माझ्या मनात मला आल्यापासून. थँक्यू सो मच. ॲक्च्युली तुझा जो आहे ना, तुझं मनापासनं डेडिकेशन होतं. तू मनापासनं केलं, जे पण केलं ना ते मी जसं सांगितलं तशा पद्धतीने करून घेतलं. कारण त्याला तुमचा फायदा तुम्हालाच होतो असं. बरं, अजून काही होते का हेल्थ इश्यू? काही आजार होते दुसरे काही, जसं ॲसिडिटी आज वगैरे? मला ॲसिडिटी नव्हती, पण उन्हाळ्या लागल्याने मला खूपच प्रमाणाच्या बाहेर घामोळ्या व्हायच्या की मला अक्षरशः पूर्ण अंगाला माझं हात पाय आणि मानेचा पूर्ण चेहरा माझं पूर्ण स्किन अशी बोदरीसारखी होते उन्हाळ्यात. पूर्ण खूप मला भयानक त्रास होता. स्किन म्हणजे मार्च महिना संपत तोपर्यंत माझ्या अंगाला चालू होऊन जायचं. मी आता योगा केल्यापासून मी दररोज चेक करून बघते की मला अजून एकही झाला नाही. आणि मला बॉडीला गरम पण खूप हीट व्हायचं माझं स्वतःचं. आता मला तो प्रकारे मला काही आजपर्यंत अजून झाला नाही. अरे, योगामध्ये खरंच जादू आहे. जादू करतं योगा. तुम्हाला कळत नाही तुम्हाला काय देतं. फक्त मनापासनं करणं आणि सातत्य ठेवणं हे खूप गरजेचं आहे. मग सगळ्यांना बाकीच्यांना सांगशील की तुम्ही योगा करायला पाहिजे योगा असं? करायलाच हे माझं मनापासून अपेक्षा आहे, इच्छा आहे. आणि मी जोडणारी. माझ्यानंतर एक आणि एक ताईने आग्रहाने सांगते की जोडा. आपण निरोगी झालो तसं दुसऱ्या ताई नाही असू द्या. ते एकदा ऐकत नाही, दोनदा ऐकत नाही. जसं माझ्या दीदीने माझ्यावर 8 तास केला होता तसं तुम्ही 8 तास करून सांगा. तू येते किती किलोमीटर? 7 किलोमीटरहून येते. रेग्युलर रस्ते? रस्त्याने येते. त्याच्यात माझ्या मिस्टरांचा खूप मनापासून माझ्यावर प्रेम आहे की ते मला प्रत्येकदा सोडायलाही मदत करता, डाएटच्या सगळ्या वस्तू आणायला मला फॉलो करता आग्रहाने. त्यांची खूप मनापासून इच्छा होती की मी योगा करावा आणि निरोगी राहावं. बरं, डाएट खूप महाग घातलंय का? नाही, काही सगळं घरातलं डाएट आहे. फक्त आपण ज्या पद्धतीने आपण मेडिसिन घेतो त्या पद्धतीने तुम्ही फ्रूट घेऊ शकता. मॅडमांनी जसं डाएटला सांगितलं ते बाकीचं सगळं आपण घरातलं करू शकतो. जास्त महागातला डाएट पण काहीच नाही. नाहीये. आपण जेवढं मेडिसिनला घालतो त्याच्यापेक्षा खूप प्रमाणात आपण फळांवर आणि त्याच्यावर पैसे खर्च करून निरोगी राहू शकतो. रेग्युलर जेवणामधलं जेवण आहे, फक्त जेवण आहे, त्याच्यातले फक्त चेंजेस केलेत changes आपण, केले. है ना?
तर मग योगा सगळ्यांनी करायला पाहिजे. करायलाच पाहिजे. वाटत नाही का इतक्या लांबून येतो कधी आपण, तर इतकं दूर कंटाळा येत नाही कधी? नाही मला करमत नाही घरी. वेळ झाल्यावर आम्हाला असं वाटतं कधी जायचं नाही कधी नाही. मी बघितलंय तू वणीवरनं येते, कधी जरी सकाळचे क्लास तुझा स्किप झाला, कुठेही लग्न वगैरे असेल, तर तू संध्याकाळी जॉईन करते 5:30 ते 7:30चं एक. तर मला असं वाटतं घरी जायला 8-8:30 वाजतच असतील तुला. तरी पण इतकं मन लावून केलं त्याच्यामुळे तुझे हे रिझल्ट आहे असं म्हणून. तर इतक्या लांबून येतं आहे, तर मग त्याच्याबद्दल काही सांग ना, की तुला असं वाटतं की इतक्या लांबून येतोय तर कंटाळा येतोय किंवा खूप लांब येणं होतंय, तर इतकं काही गरजेचं नाही आहे, असं काही वाटत नाही? लांबून येण्याच्या अगोदर माझं उठायचं, मी 4 वाजता उठून घराची कामही करून येतो आम्ही आणि मग आम्ही योगा अटेंड करतो, की आम्हाला खूपच मनापासून इच्छा हे होते की आपण जाऊन करायलाच पाहिजे. आपली त्याच्यात आमची घरची रुटीन खूप फार चेंज झाली. लवकर उठतो आम्ही. घरातले पण लोक जास्त. ना अवेअरनेस आला, काय खायला पाहिजे, काय खायला नाही पाहिजे असं म्हणून, है ना? तर सकाळच्या 7च्या बॅचला येते तू, सकाळ 4 वाजेला उठून घरातलं सगळं आवरून तू इथे 7ला शार्प टच असते. मला वाटतं की तू सगळ्यात पहिली असते आलेली. थँक्यू सो मच ज्योती. थँक्यू मॅडम.